अगं रेवती, तू ये ना. काय सेल्फी काढतेस? हो अगं, आज जगत ते कमळाने मला गजरे दिले ना, म्हटलं ते जरा माळले तर फोटो काढूया अथर्वला दाखवायला. अरे मग काढ ना, उठ उठ उठ. अगं काय? काढ तर फोटो, उठ ना. घे. अगं नाही नाही नको. काढ काढ काढ. अगं नको, खरंच नको. हा आपला असाच फोरकटपणा चालला होता माझा. अगं आपण कधीतरी पोरकटपणा केला तर काय हरकत आहे? चल काढ फोटो. ए नाही थांब, मी काढते तुझा फोटो. बर काढ. काय ग? हं? हे गुलाबाचं फुल तुला कोणी दिलं? नाही म्हणजे तुला कोणी दिलं का तू विकत घेतलंस? ते सुबोधने दिलं. हो का? गुप्ते भाऊनी दिलं? हो. त्यांना एवढं कसं सुचलं? ते दिलंय ती चांगलीच गोष्ट आहे, पण आता हे गुलाबाचं फुल असंच दिवसभर मिरवणार आहेस का तू? नाही अगं, काय झालं ऍक्च्युली, ते त्यांनी मला दिलं नाहीये. आम्ही दोघ जण जात होतो आणि तो फूल घ्यायला थांबला. पण मग त्याला ना पैसे द्यायचे होते, पण ते फूल हातात असल्यामुळे त्याला खिशातून पैसे काढता येत नव्हते. का त्यांना एवढंसं फुल धरता येत नव्हतं? हा, म्हणून त्यांनी माझ्याकडे दिलं धरायला. आणि मग ते माझ्याकडेच राहिलं आणि मग मी विसरले त्याला परत द्यायला आणि ते गप्पांच्या नादात तो त्याच्या घरी गेला आणि मी इकडे आले. नाही आता ते राहिले तर राहू दे तुझ्याकडेच, पुन्हा द्यायला जाऊ नको त्यांना, कळलं का? अगं तसं नाही, म्हणजे ते त्यांनी. हो रेवती, कळलं मला. काहून एवढं सगळं एक्सप्लेन करून राहिली? चांगलं दिसतंय तुझ्या हातात. झालं तुझं चिडवून का? त्यापेक्षा जाऊ मी. अगं नको ना, ठीक आहे ना, इतकं काय? तू काहून चिडून राहिली इतकी? हा, जाऊ दे जाऊ दे. रेवती, एक सांगू का? नाही म्हणजे चिडू नको, पण एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे? नाही, तुझी आणि गुप्ते भाऊंची इतकी चांगली मैत्री आहे, आता इतका चांगला मित्र भेटलाय, तर कधीतरी आपल्या मित्राच्या इच्छांचा, मतांचा विचार करायला काय हरकत आहे? नाही म्हणजे रेवती, तुझ्या वाट्याचं दुःख भोगून झालंय तुझं. आता सुख दारात उभं आहे, तर कर की विचार. काय विचार सुरू केला आत्ताच? हा, तुझ्या घरी जाऊन विचार कर, लगेच नको विचार करू. आता फोटो काढत होतीस ना माझा, फोटो काढ की. झालं तुझं? बर, चिडू नको आता, फोटो काढ. हा, हस नीट. एवढी टोकदार नख का करतेस ग? येऊ दे ना गॅरीला, मग कळेल काय एवढी टोकदार करते. हॅलो, त्यांना पोच करू वगैरे नकोस हा. नाही पण सिरियसली तू जरा कमी चिडा त्यांच्यावर, म्हणजे विचार त्यांना, पण जरा चिल घे. बस बस. हाय ईशा. काय कशाला आलास तू घरी? जायचं ना ऑफिस मध्येच. काय झालं याला, बरी आहे ना? वाव, आता लक्ष पण नाही देणार का माझ्याकडे? मी विचारते तुला काहीतरी, की तुला काही उत्तर द्यायचंच नाही वाटत, स्वतःहून काही बोलायचंच नाहीये. काय बोलायचंय, काय झालंय तुला? अच्छा, तुला माहितीच नाही का काय झालंय ते? तुला फोन केला होता मी आज, हे तरी माहितीये का तुला? आणि ती कोणती संजना का, तिने का उचलला फोन माझा? नाही, मी कामात होतो. कामात तू नेहमीच असतोस, पण असं कधी झालंय का आजपर्यंत की तू माझा फोन नाही उचलला? आजच बरोबर त्या मुलीने कसा उचलला फोन? कारण मी सांगितलं तिला. शनाया, काय सुरू केलंस तू? पण तू का सांगितलंस तिला माझा फोन उचलला? तू का नाही उचलला फोन माझा? आणि तुला कळत का नाही? एक ती राधिका होती ना, आणखी संजना आणायची काय गरज होती? काय आल्या कटकट सुरू केली? मला पाणी तर पिऊ दे. नाही नाही प्यायचं पाणी. तू फिमेल ट्रेनी का मागवलीस? कोणतरी मेल ट्रेनी आणायचा होतास ना? कटकट यार, तुला कळत नाही का यार? दोन जणी झाल्या, आता मी आणखी
इन्सिक्युअर होते ना. कटकट तू सुरू केली आहे तू शनाया. बोलूच नको. एकदा तुम्हाला वेळ देत नाहीयेस अजिबात. किती दिवस झाले लेट येतोस घरी, लवकर निघून जातोस, आपली भेट पण होत नाहीये. कुठे बाहेर जाणं नाही, काहीच करणं नाही. शॉपिंग पण मी या ईशी सोबत करते किती दिवस झाले. तू काय आल्याला कटकट सुरू केली आहे शनाया. मला पाणी पण पिऊ देत नाहीयेस. तुझ्यात आणि त्या राधिकामध्ये ना जमीन आसमान असं. त्या राधिकाचं नाव घ्यायचं नाही का आता. नाही घ्यायचं नाव? का नाही घ्यायचं नाव? ती आल्याला पाणी तरी विचारायची, हातात गरम चहा तरी द्यायची. तिला कळत असायचं दिवसभर काय टेन्शन मध्ये मी आलोय. बरं खायची प्यायची पण सगळी सोय करून ठेवलेली असायची, स्वयंपाक वगैरे. आणि तू काय करतेस? रोजचं आपलं ते पिझ्झा बर्गर पास्ता काहीतरी असतं थंड करा, आणि तेही मी हाताने घ्यायचं. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. काय चाललंय? हा मग जा ना त्या राधिकाकडे, नाही तर संजनाकडे जा निघून. तू थांब गं एक मिनिट, मला नाही बोलायचं याच्याशी. अगं तू एवढं, मी तुला म्हणलं होतं ना जरा एवढी काय चिडचिड करतेस त्यांच्यावर. आणि किती बोललीस यार गॅरी अंकलला. अगं मग त्याने राधिकाचं नाव का घेतलं उगाच? त्याला पण तूच जबाबदार आहेस हा. तुझ्यामुळे त्यांनी राधिका आंटीचं नाव घेतलं 2-3दा. आणि आता तर काय बोलत होतीस, हिच्याकडे जा नाही तर तिच्याकडे जा. अरे गॉड शनाया, तुला कळत नाहीये ते जर आपल्याला खरंच सोडून गेले ना आपली वाट लागेल. कधी ऐकतच नाही मुलगी, जाऊ दे. म्हणते ते पण बरोबर आहे. खरंच गेला तर हा केडीला कॉल कर. कोणाचा फोन आहे? हॅलो, केडी ऍडवायझर हिअर. अरे ऍडवायझर, तू माझे पैसे कधी देतो? 5,000. अरे 5,000 रुपये. आता काय बोलू मी याला? इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद फोन करें. धन्यवाद. हेलो हेलो. अरे थोडी देर बाद म्हणालो ना, पुन्हा काय फोन करतोय? लगेच सुपर मार्केटचा फोन आहे. हॅलो, हॅलो, सुपरमार्केट मधून विजय बोलतोय. अरे कधी देणार आमचे पैसे? तुम्ही ज्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना 8 वर्षानंतर कॉन्टॅक्ट करा. आजच सगळे फोन करतायत पैशासाठी. कुठून आणू यार पैसे? आता तर गॅरीचं दुकान पण बंद झालंय. आधी ठीक होतं, सल्ला द्या पैसे घ्या, सल्ला द्या पैसे घ्या. आता सल्लाही नाही आणि पैसेही नाही. त्या गॅरीला तर माझी आठवणच येत नाही. मित्र मित्र म्हणत आधी सगळे सल्ले घेतले, आता फोनही करत नाही आणि माझा फोनही उचलत नाही. सेल्फिश लेखाचा.